नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं कोयता बाळगणाऱ्या तडीपार आरोपीला अटक करून मोठी कारवाई केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली आहे। दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार MP परदेसी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तडीपार आरोपी राहुल श्याम क्षत्रिय हा रुद्रा फार्म, सिद्धिविनायक चौक, छत्रपती संभाजीनगर रोड, नाशिक येथे सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना कळवण्यात आली। त्यांनी तात्काळ सापळा रचण्याचे आदेश देऊन कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले। त्यानुसार पोलिसांनी रुद्रा फार्म, सिद्धिविनायक चौक परिसरात सापळा रचला। मिळालेल्या माहितीप्रमाणे सिल्वर रंगाची स्विफ्ट कार त्या ठिकाणी उभी असल्याचं आढळून आले। सदर कारची तपासणी केली असता त्यामध्ये तडीपार आरोपी राहुल श्याम क्षत्रिय आणि त्याच्यासोबत विकी बाळू जाधव हे दोघेही मिळून आले। तर पोलिसांनी कारची झडती घेतली असता आरोपींकडे एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला। त्यामुळे आरोपींविरोधात आडगाव पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 1,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, सिल्वर रंगाची स्विफ्ट कंपनीची कार, 98,700 रुपये किमतीचा एक धारदार लोखंडी कोयता, कोयत्याच्या पात्याची लांबी 28 सेंटीमीटर, लाकडी मूठ 11 सेंटीमीटर, एकूण लांबी 39 सेंटीमीटर आणि रुंदी 3.5 सेंटीमीटर अशी एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 1,60,700 रुपये इतकी आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल गोंडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम, पोलीस हवालदार मनोज परदेसी, इम्रान शेख, अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, रवींद्र लिंके, शक्ती पेंढारकर आणि सुनील शिंदे यांनी केली आहे।